का? अच्छा. मनुष्यवधाचा गुन्हा सगळे कॅमेरे काय होतं, पोलीस स्टेशनवाले येतात, गाडी टाकतात. पब्लिकला मारता बाकी काही अवैध पद्धतीनं वाळू वाहतूक करताना पकडलेले डंपर सोडून दिल्याच्या मोबदल्यात एका मंडळ अधिकारी आणि तलाठ्याला लाचलुचपत विभागानं पकडले होते. या घटनेला 24 तास उलटत नाही तोच काल रात्रीला 8 वाजेच्या दरम्यान कालिका माता चौकात वाळूची अवैध पद्धतीनं वाळू वाहतूक करणाऱ्या एका डंपरनं जळगावच्या तेली चौकातील 57 वर्षीय प्रभाकर रघुनाथ पाटील यांचा बळी घेतला. कामावरून घरी परत जात असताना हा अपघात घडला. अपघात इतका भयानक होता की पाटील यांच्या डोक्यावरून डंपरचे चाक 2 वेळा गेल्याचे नागरिकांनी सांगितले. यावेळी नागरिकांनी सांगितले की डंपर चालक हा मोबाईलवर बोलत होता. फोनवर बोलत होता का? फोनवर बोलत होता. अच्छा. कोणी बघितलं ते? इथं साहेब सदोष मनुष्यवधाचा इथं गुन्हा सगळे दाखल कॅमेरे आणि डंपर सुसाट वेगात होते. अपघात झाल्यावरही डंपर चालक हा थांबायला तयार नव्हता. मात्र या नागरिकांना डंपर अडवण्यात यश आले. या ठिकाणाहून चालक आणि क्लीनर यांनी पळ काढला. यावेळी संतप्त जमावानं डंपरवर दगडफेक करीत डंपर पेटवण्याचा देखील प्रयत्न केला, परंतु पोलीस घटनास्थळी पोहोचल्यामुळे ही घटना टळली. जमाव ऐकण्याच्या मानसिकतेत नसल्यानं पोलिसांनी डंपर लोटून या ठिकाणाहून काढण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी जमलेल्या नागरिकांनी सांगितले की महसूल प्रशासन आणि पोलिसांच्या मदतीशिवाय वाळू चोरी शक्य नाही. काय होतं, पोलीस स्टेशनवाले येतात, गाडी टाकतात. पब्लिकला मारता तुम्ही फक्त पब्लिकला मारता बाकी काहीच करता नाही तुम्ही. गाडी जाईल का? ती गर्दन टाकून घ्या. एक मोठी गाडी जाणार नाही, तुमच्या कार जातील, छोट्या गाड्या जातील. जे तुम्हाला अवैध मोठ्या गाड्या जातात मंत्र्यापर्यंत फोन जातो. तुम्ही नाही करणार. अरे बस सगळे पैसे खाताय तिथं. साहेब मी काय म्हणतो साहेब, या ठिकाणी हा महत्वाचा चौक असून देखील या ठिकाणाचे सिग्नल कायम बंद असतात. मागच्या वर्षी सुद्धा याच ठिकाणी असाच अपघात झाला होता. त्यात देखील एका बालकाचा जीव गेला होता. परंतु याचे कोणालाही काही देणं घेणं नाही, कारण या चोरीचा हिस्सा प्रत्येकाला काहींना काही मिळतच असतो. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या जीवाला काही महत्व नाही हे तेवढंच सत्य आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शहरातील संपूर्ण पोलीस प्रशासन या ठिकाणी आले होते. यावेळी देखील नागरिकांनी सांगितले, साहेब मागच्या वेळेस जसे आमच्यावर लाठीचार्ज केला होता तसाच करणार का? जर पोलीस आणि महसूल प्रशासनानं इतकाच प्रयत्न वाळू चोरी थांबवण्याकरता केला तर अनेकांचे जीव वाचतील. प्रत्येक वेळी पोलीस घटनास्थळी येतात आणि संतप्त जमावाला असे दाखविता की जणू हे काय सुरू आहे आम्हाला माहीतच नाही. ह्या घटनेनंतर पाटील यांच्या कुटुंबाचे पुढे काय होणार, असे अजून कितीचा जीव जाणार आणि प्रशासनाला जाग येणार. 6 महिन्यामध्ये तिसरा मृत्यू झाला. असेल सगळे शोकांनी काय रिकामे कर्जनी मरता आणि चांगल्या घरचे लोक मरताय. मी या कालिका माता भागातला रहिवासी आहे आणि इथली परिस्थिती 6 महिन्यापूर्वी अशी झाली होती की एक लहान मुलगी आणि एक ते वारले होते. पण अशीच घटना आता हे डबल झाली. पण अशी घटना व्हायला नको या विषयावर प्रशासनाने दखल घ्यायला पाहिजे. आणि इथं जे सिग्नल बंद आहे, कॅमेरे बंद आहे, या गोष्टीची दखल घेऊन तात्काळ सुविधा केली पाहिजे. आणि इथं कायम 24 तास ट्रॅफिक पोलीस इथं तैनात केले पाहिजे ही मी एक प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो. आणि जर अशा पद्धतीने झालं नाही तर येणाऱ्या काळात आम्ही प्रशासनाला विनंती करू की इथलं 2 जीव गेले, 3 जीव गेले. जर असं झालं तर काशीबाई उपाजी कोल्हे विद्यालयाचा भाग आहे, तिथं जवळजवळ भरपूर लहान मुलं आहेत. ते असं जर झालं तर तिथं मोठी घटना घडू शकते. या ठिकाणी जळगाव महसूल विभागाचे अधिकारी देखील आले होते. मात्र तहसीलदार यांनी 1 मिनिट का होईना हजेरी लावली होती. इतके झाल्यावर देखील चौकातून वाळू वाहतूक सुरूच होती. याचाच अर्थ असा होतो की पोलीस आणि महसूल प्रशासनानं वाळू माफियासमोर आपली शरणागती पत्करली आहे की काय, का त्यांना देखील पैशाच्या जोरावर गप्प केले आहे की काय, असा सवाल आता जनता विचारत आहे. जर हे सत्य नसेल तर वाळू चोरी थांबवून दाखवावी असा सवाल यावेळी नागरिकांनी विचारला आहे. महसूल विभागानं वाळू चोरी थांबवण्यासाठी दिवस रात्र पोलीस आणि महसूल प्रशासनाचे कर्मचारी
यांची गस्त लावलेली असते. तरी देखील वाळू चोरी सुरूच आहे. जर जिल्ह्यात वाळू ठेकाच नाही तर मग वाळू येते कुठून? दिवसा रात्र वाळू कुणाच्या आशीर्वादानं सुरू आहे? पुढील भागात आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार की जळगाव जिल्ह्यात कोणकोणत्या ठिकाणाहून वाळू चोरी होते, कोणकोणत्या ठिकाणी सुरू आहेत, की कोणाचे कलेक्शन किती, कलेक्शन जमा करणारे कर्मचारी, त्यांचे गोपनीय मोबाईल नंबर कोण आहे, टॉपर आणि खास कर्मचारी. एवढंच नाही तर दररोज करोडो रुपयाचा मुरुम देखील चोरी होत आहे. वाळू चोरीमध्ये तर महिन्याला कलेक्शन करावं लागतं, मात्र मुरुम चोरीमध्ये तुम्हाला वर्षाच्या एकदाच रिचार्ज करावा लागेल आणि मग वर्षभर तुम्हाला वाटेल तसे. बघायला विसरू नका. सुनील भोळे, साक्षीदार न्यूज, जळगाव.